तर आता जर सामना जिंकला म्हणजे पुन्हा एकदा दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल। जर यांश 11 केगाव संघाने सामना जिंकला तर त्यांच्यासाठी यांश केनी यांच्या वतीनं 6,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। आणि जर कामोटे संघाने सामना जिंकला तर शशिकांत केनी साहेब भारती मोटर्स यांच्या वतीनं इथे 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। आमचे खरोशी गावातील परम मित्र आई केलंबा देवीचे भक्त अनिल भाई खरोशी, अनिल भाई घरात स्पर्धेचा आनंद घेत आहेत। अनिल भाई तुमचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। जेव्हा जेव्हा आम्ही कमेंट्री करत असतो तेव्हा नेहमी त्यांचा प्रोत्साहन आम्हाला लाभलाय। अनिल भाई घरात आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर कामोटे गावचे सन्माननीय रामभाई मुंडकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। आयोजकांच्या वतीनं आपल्याला इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे। रामभाई मुंडकर यावं आपण व्यासपीठावरती। आमचे कुणालदादा गोबारी आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर रामदादा मुंडकर केगाव संघाचे पुरस्कर्ते आहेत, तर त्यांना विनंती असेल आपण यावं। कमिटीच्या माध्यमातून आपल्याला इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जातं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। नाव बॅक टू क्रिकेट, 2 षटकांची मेगा फायनल। अक्षय गोबारी साहेब आमचे विनोददादा केनी यांचे साडू आहेत, यावं आपल्याला देखील इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे। कामोठे, विचुंबे, चिंचपाडा, त्याच्यानंतर उसरली ही अगदी जवळची एकमेकाला मिळलेली गावं आहेत आणि नेहमीच एक दुसऱ्यावरती प्रेम त्यांचं सातत्याने राहिलं। आणि लवकरच आपल्याला अखंड महाराष्ट्र कराडी प्रीमियर लीगचा थरार तुम्हाला देखील पाहायला मिळेल उरण कोटनाकाच्या मैदानावरती, जिथे मानितवीरसाठी 2 व्हीलर बाईक आणि एक प्रथम क्रमांक 1,20,000 रुपये ही धनराशी देऊन त्या संघाला गौरवलं जाईल। मागच्या वर्षी फक्त आपण रायगड कराडी प्रीमियर लीग पाहिली, यंदा अखंड महाराष्ट्र प्रीमियर लीग कराडी प्रीमियर लीगचा थरार आपण एन्जॉय कराल। धन्यवाद। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये अमित मात्रसे यांच्याकडे। बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी गायकर। चलते मैदान के अंदर मेगा फाइनल का अंतिम मैच है। छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है। दोनों टीमों की साख दांव पर लगी हुई है और दोनों टीम अपना सीना तान के खड़ी है। देखना पड़ेगा किसमें कितना दम और कौन लेके जाएगी ये ट्रॉफी अपने घर के अंदर। पीयूष ठाकुर गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए सामने, इस बार रोशन नॉन स्ट्राइक गेंद पे सोनू और पहली गेंद, और इस बार लॉफ किया गेंद को और गैप में गेंद, मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच से गेंद चली गई 4 रन। स्पष्ट किया रोशन ने, 4 के साथ कामोटी टीम का खाता ओपन। एक बार फिर से, इस बार चौका मिलेगा। ओ 6 रन, पैरेलल छक्का सपाट, और इस बार डाउन द ग्राउंड स्ट्रेट। क्या बात है यार, छक्का कैसा मारा देखिए। ओवर पिच गेंद थी और इसे भेज दिया सीधा भूमंडल में, सपाट छक्का। साहब बिल्कुल प्रवीण, यहाँ पे अभी एक्सीलेटर पे पहले ही ताव दिया है इस रोशन माद्रे ने। ये रोशन माद्रे यानी कि कामोटी टीम के बाहुबली है। ये पहले से हार्ड हिटिंग शुरुआत कर दी है। जो टीम गेंदबाजी में माहिर रही थी पिछले 4 मुकाबले में, डिफेंस करने वाली टीम रोशन माद्रे ने दिखाया जलवा। बिल्कुल, पहले ही जो कुछ होता है उसके ऊपर तड़का पहले ही देने का तो बड़ा मजा आ जाता है, सब समझ जाता है आदमी क्या है क्या नहीं। और शुरुआत कड़क हो गई है और स्कोर 10। और ये गेंद अंपायर वाइड, खराब गेंद। जो तारीफ करना पड़ेगी मानकेश्वर केगांव टीम की, क्योंकि आज की रात उन्होंने पूरी तरह से इस बॉलिंग के ऊपर इस बार अच्छी गेंदबाजी करके अपना दबदबा निर्माण किया है। और शॉट ऑफ लेन थी, बैकफुट जाकर पुल करने का प्रयास, एक सिंगल मिलेगा। और खराब सेतरक्षण केगांव वाले, नहीं चलेगा। मिलेंगे 2 और टीम का स्कोर जाएगा 11। शुरुआत मदरसा अच्छी चल रही है, स्कोर 13 के घर में। बिल्कुल बेहतरीन शुरुआत। जहां तक सवाल है, रोशन मात्रे ने पहले ही अभी स्ट्राइक ली है। उसको मालूम है कि यहाँ पे पिछले 4 मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी हुई है। ये सीधे बल्ले से खेला है, वहां पे फ्लाई होगा डेफिनेटली, कोई संदेह नहीं अमित जी। और ये आया और इस चौवा
और 13 और 17 मान पावर प्ले के ओवर में इस बार कहता है 2 ओवर का मुकाबला पावर प्ले नहीं है, लेकिन फिर भी पहले ओवर में इतना निकटता आना, मानो गेंदबाज पूरी तरह से लस्त पस्त कर दिया। वड़ा बल्लेबाजी रोशन की, रोशन एक धाकड़ बल्लेबाज हाइटेड खिलाड़ी है जिन्होंने आक्रामकता सिद्ध की और जापीश ठाकुर जैसे गेंदबाज को रिमांड में लिया। ये लाभ किया एक्स्ट्रा को कैच, अरे भगवान देता है छप्पर फाड़ के देता है। ये मिले 2 कैचेस विन द मैचेस कहते हैं क्रिकेट में, पकड़ो क्या जीतो मैच 2 के साथ स्कोर जाएगा 19। और देखिए ट्राई अच्छी थी लेकिन पकड़ना चाहिए था क्योंकि बड़ी मछली जाल में थी। और आखिरी गेंद शेष हमारे इस बीच मालिक कैमरे के ऊपर है और अभी कैमरामैन ऑपरेटर के ऊपर आ चुका है। साला ट्रॉम्बे में जोड़ी क्या थी, 2-3 लड़कियां भी उनके चक्कर में फंस गई थी। मैंने उसके बाद में बताया ये डेंजर लोग है भागो, तो छोड़ दिया उसने। 19 18 और इस बार देखा जाए आखिरी गेंद ये गई, यह सुबह का गुड मॉर्निंग का लंबा बिग हिट। सोनू का इंजन गर्म हुआ है और गेंदबाज को चटका दे रहे, मतलब ठोकम ठोक दीजिए। इस अमित जी बिल्कुल रोशन माते में मेरे से बात छेड़ी थी बिल्कुल मुकाबला होने से पहले कि सर मेरे को हमारी टीम के लिए 25 रन भी काफ़ी हो सकती है, लेकिन यहाँ पे देखा जाए तो रोशन मात्रे ने शुरुआती में जो जलवा देखा है ना, 1 ही ओवर में 25 निकाला। देखिए कमेटी वाले ने पहले गेंदबाजी ली थी, बाद में उन्हें क्या पता चला मालूम नहीं है, उसको मन में आया कि सुबह का टाइम है तो उसने बल्लेबाजी पकड़ी और मानो ऐसी शुरुआत कड़क की कि पहले ओवर में ये रन इकट्ठा आना टीम के लिए लगभग देखा जाए काफी लाभदायक है 25 रन बोर्ड के ऊपर। बिल्कुल बिल्कुल अमित जी, इस बात से मैं सहमत हूँ कि इनका डिसीजन जो है ना ये बहुत ही अच्छा डिसीजन है, क्योंकि टॉस जीत के उन्होंने फील्डिंग नहीं लिया तो बल्लेबाजी लिया है। बिल्कुल, अंडा फोड़ने के बाद ही आप ऑमलेट कर सकते, तो अल्टी पल्टी के साथ काम बढ़िया हो चुका है, लेकिन अल्टी पल्टी ऐसी कड़क मारी मानो वो मजा आ गया। 25 रन बोर्ड के ऊपर पहले ओवर महंगा साबित हुआ पीयूष ठाकुर का। आखिरी 6 गेंदे ये अंतिम हो रही। मेगा फाइनल का मुकाबला है लेट सुनी स्पोर्ट्स स्मृति ट्रॉफी 2025। सोनू इस बार तक अभी तक उन्हें खाता नहीं, कोई स्ट्राइक के ऊपर आया भी नहीं, लेकिन रोशन 24 पे खेल रहे, एक धुआंधार पारी के लिए सलामी बल्लेबाज ने। देखिए लेकिन अभी तो रन बन चुके कि जानते कामोटे वाले सामने केगांव है। इस बार टप्पा थोड़ा सा पीछे रखा है और जोरदार हिट करने के थे सोनू, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद। देखिए मैच इंपॉर्टेंट नहीं, इसलिए वो हाईवे के ऊपर गाड़ी भी खड़ी हो गई और ड्राइवर को पता है ना कि मैच देखने इंपॉर्टेंट है, वहां से देखो नीचे बताओ। 25 यस, ये जानते हैं सोनू की मुझे स्ट्राइक जहाँ रोशन को देना चाहिए और उन्होंने ऑनसाइड के ऊपर गेंद को इस बार देखा दिशा दी। एक सिंगल और स्कोर 26, आखिरी 4 गेंदे शेष। अभी इस बार देखा रोशन 24 पे खेल रहे, जिन्होंने 2 छक्के 2 बाउंड्री और 2 डबल के साथ अपनी टीम के लिए एक बेजोड़ पारी खेली है, लेकिन इस 4 गेंदों के ऊपर कितने रन इकट्ठा करेंगे आतिश ठाकुर। ये छक्का जाएगा लगता है, ओहो खड़े खड़े ही ठोका। और मात्र साहब खड़े खड़े ठोकने की मजा ही कुछ और होता है, आपको तो पता, आपको ज्यादा बैलेंस में क्या कहेंगे आप। क्या बात है, क्या बात है अमित जी, ये खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर डिस्पैच किया, ये ताकत है, ये ताकत है रोशन मात्रे के पास। इनकी अगर देखा जाए तो कई मैदान के ऊपर बल्लेबाजी मैंने भी देखी है, जो शॉर्ट एंड डिलीवर करते हैं ना, शॉर्ट पिच गेंद को शायद सीधे बल्ले से यानी कि स्ट्रेट ड्राइव अड़े बल्ले से, लेकिन इनके ताकत के बलौत ये ठोका ना सिक्सर, ये लाजवाब था, लाजवाब। बिल्कुल सौरव गांगुली साहब की याद आ गई है, गांगुली साहब भी ऐसे खड़े खड़े ठोक दे देते हैं तो श्रीलंका के लोग देखते रहते थे क्या हुआ है। ये छक्का आया सामने, इस बार यहाँ ऑन साइड के ऊपर बैकवर्ड सर्वे के ऊपर खिलाड़ी तैनात है। एक भाग मिलका, शाबाश, मैंने कहा भगवान दे दो, जब्बर फाड़ के देता है। गुड रनिंग बिटवीन द विकेट। इस बार याद देखा जाए तो 34 स्कोर हो चुका है, बहुत ही बढ़िया स्कोर बन चुका है। क्या बैटिंग चल रही है
रोशन नाम का एक तूफान, देखिए एक अजूबा मैदान के अंदर इस 22 रन के पट्टी के ऊपर केगांव के गेंदबाजों को पूरी तरह से मार दे रहा है। 34 बगैर नुकसान। यस हाउस दैट अपील, अभी हाउस दैट अपील की थी तो हमारे कानों के अंदर बैबल्ले का किनारा आया, हम भी समझ गए कि ये चाहे, लेकिन कभी विकेट कीपर को लग रहा था कि ये अपील होगी, लेकिन चौवा मिला। 34 और 4 38। आवाज विकेट कीपर को क्यों नहीं आया मुझे पता नहीं चला कि यहां तक हमें आवाज आया, बल्ले का क्या लगा, लेकिन कभी कभी होता है। और इस बार 38 स्कोर, आखिरी गेंद और 38 और एक 39 और दूसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है क्या, और ये आउट। 39 रन बन चुके हैं और जीतने के लिए या मानकेश्वर केगांव टीम को चाहिए 2 ओवर में 40, प्रत्येक ओवर के पीछे 20-20 रन है। मुश्किल कोई नहीं है, आसान बनाने की हिम्मत चाहिए क्योंकि मेगा फाइनल का मुकाबला है। तो ट्रॉफी का हकदार और ये धनराशि जो है 1 लाख की धनराशि और यह शानदार ट्रॉफी कहा जाएगी इस बीच उरन तालुका के केगांव गांव में, या इस बार देखा जाए तो इस बार देखा जाए कामोटे गांव में। वक्त बताएगा, लेकिन माइक्रोफोन के ऊपर का बदलाव हमारे रिवाल मात्रे साहब इनकी सुनिए जुबानी, और ये मेगा फाइनल की कहानी। यह बैटिंग हो चुकी है, 40 का पीछा करना है केगांव टीम को। धन्यवाद हमारे सुनी स्पोर्ट स्मृति चषक में हमें कमेंट्री करने का मौका दिया हमारे प्रणय जी, उनका भी हम स्वागत करें। हम यहाँ से विदा लेते, मिलते अगले साल, तब तक रखिए ख्याल। धन्यवाद, गुड मॉर्निंग। थँक यू सो मच अमित जी म्हात्रे, मॅन फ्रॉम जोवे. मी निक्कू पाटील यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर यावं. बघा, मालिका विन म्हणून रेफ्रिजिरेटर या स्पर्धेसाठी निक्कू पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलाय. मी विनंती करतो या आपण व्यासपीठावर. वेलकम, स्वागत असेल निक्कू पाटील, आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच अमितजी म्हात्रे जोवे यांचा तुम्ही आवाज ऐकलात पूर्वार्धाच्या खेळामध्ये. खरं तर मी आयोजन कमिटीला विनंती करतोय, आता आमचे शशिकांतजी केणी, आज पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि अमित पाटील जोहे यांचा इथे शुभ सन्मान घ्यावा. अमित म्हात्रे जोहे यांचा शुभ सन्मान शशिकांतजी केणी यांच्या शुभ हस्ते हा केला जाईल. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलात, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित स्पर्धेमध्ये मी रॉकस्टार प्रवीण गायकर यांनाही विनंती करेन की आपणही हा आपला शुभ सन्मान स्वीकारावा. आजच्या रात्रीमध्ये, खरं तर 2 रात्रीमध्ये त्यांचा तुम्ही आवाजही ऐकलात, ते प्रवीण गायकर. प्रवीण गायकर रॉकस्टार हिंदी समालोचक. तर त्याचप्रमाणे अगदी मराठीचा सुमधुर आवाज आणि एक जबरदस्त खेळाडू रिवालजी म्हात्रे साहेब यांचाही यथोचित सन्मान होते. मी रिवालजी म्हात्रे साहेब यांना विनंती करते की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांचं अगदी जबरदस्त पकड आहे भाषेवर, मराठी भाषेवर, ते रिवालजी म्हात्रे साहेब आणि लेफ्ट आर्म गोलंदाजी आहेत. दोन्ही टर्न त्यांच्याकडे करण्याचा एक तजुर्बा आहे. त्यांचा यथोचित सन्मान होते. हा निकू पाटील, तर निकू पाटील यांनी आम्हाला जी सिरीज दिलेली आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. इकडे रिवालजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान, माय चौबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. 40चा पाठलाग करायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या कमोडी संघ आणि मॅचला सुरुवात करा. थँक्यू सो मच. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये थेट. खरं तर सर्वांचं करूया मनापासून हार्दिक आभार.
आज आमचे VC केणी यांच्या स्मरणार्थ विनोददादा केणी यांनी बघा संपूर्ण रात्रीमध्ये चेंडूंची पूर्तता केली. पुरस्कृत राहिले किती लागतील तेवढे चेंडू त्यांनी या स्पर्धेमध्ये पुरवलेत, कारण बरेच चेंडू बाहेर जात आहेत, परंतु तरी देखील पूर्णपणे चेंडूंची पूर्तता करणारे आमचे विनोददादा केणी, तुमचंही मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट. जिंकण्याकरता 12 बॉलमध्ये अगदी गरज असेल 40 धावांची, परंतु पहिल्याच बॉलवर हो इथे मात्र ठोकलाय षटकार. म्हणजे उरण केगाव संघ हार नाही ज्यांना मंजूर, तो ठोकतोय पहिल्या बॉलवर षटकार. केगाव आतिश ठोकतोय पहिला षटकार. दुसरा बॉल मात्र कव्हर ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ आता डीप कव्हर पॉइंट कडे. आणि इथे मात्र मिळाली आहे या बॉलवर एकूण 2 धावा. धावसंख्या धावफलकावर टोटल 8 धावा धावफलकावर करायचे आहेत. 12 बॉलमध्ये 40 पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. खरं तर रोशन मात्रेनं केलेली सुरुवात पहिल्याच इनिंगमध्ये तुम्ही पाहिलीत, तर म्हणजेच ज्या संघानं सरळ बॅटने खेळलाय, चेंडू जाईल 1 बाउन्स. हो लवली ड्राईव्ह, 4 धावांसाठी येतो आणखी एक चौकार. हमारे छोटे बकासुर देखो क्या मजा ले रहे, देखो थोड़ी सी स्माइल कर रहे हैं, कैमरे से भी बहुत छोटे हैं हमारे छोटे बकासुर. खूप चांगला फटका आहे डीप कव्हर पॉइंटला. काय चेंडू बघा वेगाने आलाय, दन 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 करत चौकार. माझ्या मॅच मध्ये येतोय मजा बघा. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले आतिश ठाकूर. ठाकूर ये हात मुझे दे दो. काय बल्लेबाजी, जबरदस्त फलंदाजी करतोय, सुरुवात गोड करतोय बघा. 1 षटकार 2 चौकार 1 दुहेरी. संघाची धावसंख्या 16. अक्षय गोवारी यानं जर झेल पकडला आमचे विनोददादा केणी यांचे 5,000 रुपयाचं बक्षीस मिळेल. लाऊड फील, इट्स अ बिग विकेट. आतिश ठाकूर बॅक टू डगआउट. महेश केणी, KG कमलाकर गोंधळे यांच्याकडनं षटकार कसेही मारा 3. 5,000चं बक्षीस. हा आहे बघा काय जबरदस्त मोटिवेशन, प्रोत्साहन. अक्षय गोवारी कुठे आहे बघा, क्षेत्ररक्षण द्या. त्याने जर झेल टिपला तर 5,000. विनोददादा केणी फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षण आहे बघा. चाडो आहेत विनोददादा केणी यांचे बघा. एका झेलसाठी 5 आणि कसेही 3 षटकार ठोकले फलंदाजाने, त्यालाही 5,000. आता बक्षिसांची खैराट आहे, कारण लास्ट मॅच आहे, अंतिम सामना आहे. आपण पाहतोय फायनल, मेगा फायनल. कोण जिंकणार? सुनील स्पोर्ट चिंचपाडा, सुनील स्पोर्ट स्मृती चषकाचा हा मानकरी.
थर्ड स्लिपला अक्षय गोवारीला तुम्ही पाहताय 5,000चं बक्षीस लावलंय. हा प्रेम आहे, साडो प्रेम. विनोददा केणी यांनी लावलेलं आहे पारितोषिक. धावसंख्या धावपलकावर 16 का डोला. 7 चेंडू आता जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. कामोडी टीमनं बघा मोठं धावांचं आव्हान ठेवलं. मागच्या 4 सामन्यामध्ये एवढं आव्हान नव्हतं त्या खरं तर केगाव संघासमोर. परंतु त्याच केगाव संघासमोर आता एक येणाऱ्या 7 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. डिफेन्स केल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. हा चेंडू कोलात फेकलाय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल निक्कून मात्र कमबॅक केलंय आणि इथे मात्र 6 बॉल आता जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 6 बॉल 24 धावा. कामोटेकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. केगावकर देखील या मॅचचा आनंद घेत. नंतर रात्रीचा आपण विचार केला तर आपण अगदी घड्याळामध्ये विचार केला तर करतात 3:30 वाजलेत. मग हे प्रेक्षक कोण असतील तर याच गावचे खरं तर मॅचचा आनंद घेत असतील. मगाशी काय सामने जिंकले या केगाव टीमनं. खरं तर 10 धावा डिफेन्स केल्या एका ओव्हरमध्ये. 12 बॉलमध्ये 12 धावा देखील डिफेन्स केल्या ओले टीमच्या अगेन्स्ट. आणि आता त्यांच्यासमोर काय घडलं तर कामोडी टीमनं जी रणनीती आखली ना, बरोबर टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग घेतली आणि बॅटिंग घेत असताना 40 धावांचं आव्हान ठेवलं. म्हणजे बॅटिंग घेतल्यानंतर रोशन म्हात्रेनं केलेली तुफानी खेळी त्या खेळीसमोर आता कुठेतरी येणारे 6 बॉल आणि 24 धावा उरल्या आहेत. मग या 24 धावा जर काढल्या ना मग केगाव टीमला सॅल्यूट मारायला लागेल. सॅल्यूट कारण गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्यांनी मॅच जिंकली तर. परंतु इथे कामोडी संघ सहजासहज आम्ही एवढ्या धावा देतील का. कारण गोलंदाज असेल रोशन म्हात्रे. ज्या रोशननं या संघाला 3 बॉलमध्ये 3 धावांची गरज असताना संघ डिफेन्स केला. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला तोच रोशन म्हात्रे. इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो प्रवास रोशन म्हात्रेनंच मी म्हणेन यशस्वी केलाय. तोच रोशन इथे येतोय. ते मात्र पहिल्या बॉलवर मिळालेले सिंगल एका धावेच्या मदतीनं. आता मात्र धावसंख्या 17 या आकड्यावर राहिली आहे कारण ते येणाऱ्या 6 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 5 बॉलमध्ये 23 धावा. 6 बॉल 24ची गरज होती. आता 5 बॉल 23. रोशन म्हात्रे मी मगाशी उल्लेख केला की 3 बॉल 3 रन्स ज्यावेळी मॅच रंगला होता आणि असं वाटलं होतं की आता कामोडी संघ पराभूत होईल. परंतु अशा परिस्थितीमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली. वाघेवली संघाच्या विरोधात उमेश खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती रोशन म्हात्रेनं. तोच रोशन आता गोलंदाजीसाठी येतोय. 5 बॉल 23ची गरज आहे. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा ऑन स्ट्राइक. बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. हो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. इलिमिनेशन कमी. फलंदाज होईल जेलबाद. ठाकूरकडनं अपेक्षा होत्या बघा. तोही फलंदाज बाद झाला. प्रतीक ठाकूरच्या अनेक विक्रम आहे. प्रतीक ठाकूरनं एका ओव्हरमध्ये 30 धावा 32 धावा देखील काढल्यात. हे त्याच्या नावावर असणारे अनेक विक्रम आहेत. परंतु तोच प्रतीक ठाकूर आता मात्र बाद झाल्यानंतरचा संघ अडचणी. त्याला येणारे 4 चेंडू आणि आता विजयासाठी 23 धावा. गोलंदाज रोशन म्हात्रे. अगोदर निक्कून केलेली गोलंदाजी त्यानंतर रोशन म्हात्रे आज चमकलाय फलंदाजीमध्ये. ही ओळख आहे रोशन म्हात्रेची. त्याची शरीरयष्टी तुम्ही पाहिली तर आता उंच आणि त्याचबरोबर मजबूत शरीरयष्टी. टेनिस क्रिकेटला साजेशी अशी त्याची शरीरयष्टी आहे. टेनिस नव्हे तर जरी लेदर केला ना तरी लेदरमध्ये हा एक प्रावीण्य मिळवू शकतोय. फुलरलेनचा बॉल सरळ पाठने गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगलच मिळेल. आता विजय फार दूर गेलाय. येणारे चेंडू असतील आता शेवटचे 2. 22 धावा औपचारिकता शिल्लक.
कामोडी संघ आता फायनलच्या अगदी उंबरठ्यावर आहे. परेश माद्रे कामोडी टीमचे एक खरं तर उत्कृष्ट क्रिकेटपटू आज संघामध्ये नसले तरी मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. इथे मात्र फलंदाज बाद. एक चेंडू आता जिंकण्याकरता 22 धावा. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चला मॅच मात्र वन साइड झाली आहे. ओहो इथे सामना जिंकलाय कामोडे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय